लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठ्या 2 खुशखबरी या ठिकाणी आलेल्या आहे. हो, लाडक्या बहिणींसाठी 2 मोठ्या खुशखबरी म्हणजे पहिली खुशखबर म्हणजे ₹4,500 तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे आणि त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याची सुद्धा इथे डेट जवळ आता कंपल्सरी इथे अनाउन्सच झालेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठं अपडेट म्हणजे मोठी बातमी म्हणजे तुमचे जे ₹1500 ना हे थेट आता काही महिलांचे बंद होणार आहे. ही चूक जर तुम्ही केली तर तुमचं नाव जे आहे ना या यादीतून डायरेक्टली इथले कट होणार आहे. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला शेवटपर्यंत इथे बघायचं आहे. जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तो इथे बंद होणार नाही. तर बघा इथे सगळ्यात पहिले जे आहे ना हे म्हणजे सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद इथे भेटलेला होता. जवळपास 2,47,00,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्व महिलांनी यासाठी नोंदणी केली होती. परंतु त्यानंतर शासनाने काय केले की या अर्जाची छाननी केली आणि विविध निकषांची पडताळणी सुरू केल्यामुळे अनेकांची जी हे आहे ना ही ते कट झालेलं आहे आणि त्यानंतर आता ₹4,500 ते लाडक्या बहिणींना इथे भेटणार आहे. म्हणजे हे ₹4,500 कोणते भेटणार आहे? ज्या महिलांना नोव्हेंबरपासून इथे लाभ बंद झालेला आहे, एप्रिलपर्यंत त्यांना हे हप्ते भेटणार आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता भेटेल, त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी भेटेल आणि त्यानंतर मार्च आणि एप्रिल अशी लगातार त्यांना हप्ते जे आहे ना, ते इथे भेटणार आहे. म्हणजे ज्यांना इथे मागील हप्ते भेटले नसेल, त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली असेल, पडताळणी त्यांची पूर्ण झालेली असेल, अशा लाडक्या बहिणींना आता हा जो लाभ आहे, तो इथे भेटणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची इथे चिंता जी आहे ना, ती इथे मिटलेली आहे. आता वळूया दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मे महिन्याचा हप्ता. तर बघा, हा जो मे महिन्याचा हप्ता हा येत्या 16 ते 17 जून दरम्यान आपल्या अकाउंटवरती जमा होण्याची शक्यता आहे. हो, परंतु ही जी डेट आहे ना, ही अजून कंपल्सरी इथे अनाउन्स झालेली नाही. हा फक्त आपला अंदाज आहे. परंतु जी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे, ही मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आपल्याला कळेल, की हे जे पैसे आहे मे महिन्याचा हप्ता हा नेमका आपल्या अकाउंटवर इथे कधी जमा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मे महिन्याचा हप्ता जो आहे, हा लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर इथे जमा व्हायला पाहिजेत का? ते कमेंट करून सांगायचं आहे. आता वळूया तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे या लाडक्या बहिणीच्या ₹1500 इथे थेट बंद होणार आहे. ही चूक केल्याने यादीतून तुमचं नाव जे आहे ना, हे गायब होणार आहे. तुमचं नाव यादीत आहे का नाही? आता हे कसं पाहायचं ते एकदा आपण इथे बघणार आहोत. सगळी माहिती डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याआधी बघा जे आपले देवेंद्र फडणवीस आहे यांनी या ई-के-वाय-सी बद्दल इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे योजनेचे जे निकष आहे ना, हे पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा एकदा ई-के-वाय-सीची विंडो इथं सुरू करू, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी इथे दिलेले आहे. आता ज्यांनी निकष पूर्ण केलेले आहेत त्यांना काय? तसेच ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेट करता येतं, त्यांना के-वाय-सी करता येत नाही, असे समजणे योग्य नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, परंतु तरी देखील ई-के-वाय-सी केलेली नाही. ते अर्थातच कुठल्यातरी एका निकष पूर्ण करत नाही, असं म्हणून त्यांनी के-वाय-सी पूर्ण केलेली नाही. बघा, जे आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहे, हे काय म्हणत आहे, की ज्यांना आम्ही खूप सारा जो टाईम आहे ना, हा के-वाय-सीसाठी दिलेला होता, परंतु त्यांनी के-वाय-सी केलीच नव्हती. आता त्यांनी असं समजलेलं आहे, की बुवा त्यांनी कुठलातरी एक जो निकष आहे तो पूर्ण केलेला नाही. म्हणूनच त्यांनी के-वाय-सी केली नाही असं ते म्हटलेले आहे. म्हणून आता 80,00,000 ज्या योजनेत पात्र निकष त्यांनी पूर्ण केलेला आहे ना, ते अपात्र करण्यात आलेले आहेत. आता 1,70,00,000 महिलांनाच इथे जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे. ज्यांनी निकष पूर्ण केले नाहीत, त्यांना भविष्यातही पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे सांगितलेलं आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना ₹1,500 इथे भेटणार नाही बघा. ज्यांचं उत्पन्न 2,50,000च्या वर आहे, त्यांनी समजून जायचं की आपला जो लाभ आहे तो कायमचा इथं बंद झालेला आहे. त्यानंतर ज्यांची डी ॲक्टिव्ह नाही त्यांना सुद्धा इथे पैसे भेटणार नाही. तुम्ही पात्र असला तरी सुद्धा. हे 2 महत्त्वाचे कारणं इथे तुम्हाला इथे सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.